28 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि याच दिवशी चंद्रग्रहणाचं सावट असल्याचं सांगितलं जात आहे. मग खरंच रक्षाबंधनाच्या सणावर या ग्रहणाचं सावट असणार आहे का? चला समजून घेऊया. रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि रक्षणाच्या वचनाचा सण आहे. यंदा रक्षाबंधन 28 ऑगस्टला शुक्रवारी रोजी आहे. मात्र यंदाच्या रक्षाबंधनाबाबत एक प्रश्न अनेकांच्या मनात आहे की रक्षाबंधनाच्या सणावर ग्रहणाचं सावट असणार आहे का? राखी बांधायची की नाही? सूतक पाळायचं का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राखी नेमकी कोणत्या वेळी बांधायची? चला तर आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया. 28 ऑगस्ट रोजी आंशिक चंद्रग्रहण होणार आहे. भारतीय वेळेनुसार या ग्रहणाचा मुख्य टप्पा सकाळच्या वेळेत आहे. मात्र हे ग्रहण भारतातून दिसणार नाही, कारण ग्रहणाच्या वेळी चंद्र भारताच्या आकाशात दिसण्याच्या स्थितीत नसणार आहे. म्हणजेच ग्रहणाची खगोलीय घटना घडत असली तरी भारतामधून त्याचे प्रत्यक्ष दर्शन होणार नाही असेही सांगितलं जात आहे. आणि इथेच रक्षाबंधनाबाबतचा महत्त्वाचा मुद्दा येतो. मग भारतात सूतक लागणार आहे का? तर परंपरागत धार्मिक मान्यतेनुसार ज्या ठिकाणी ग्रहण दिसत नाही त्या ठिकाणी ग्रहणाचं सूतक पाळलं जात नाही अशी मान्यता आहे. म्हणूनच भारतात हे चंद्रग्रहण दिसत नसल्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी ग्रहणामुळे विशेष सूतक पाळण्याची गरज नाही असे अनेक पंचांग आणि ज्योतिषीय संदर्भ सांगत आहेत. म्हणजेच ग्रहण आहे म्हणून रक्षाबंधन रद्द करायचं नाही. घरात पूजा करणं, देवदर्शन घेणं आणि भावाला राखी बांधणं यावर ग्रहणामुळे अडथळा येणार नाही. मात्र ज्यांच्या घरात विशिष्ट परंपरा किंवा कुळाचार पाळले जातात त्यांनी आपल्या घराच्या पंचांगानुसार किंवा गुरुजींच्या सल्ल्यानुसार निर्णय घेणं योग्य ठरू शकतं. मग राखी कधी बांधायची? तर 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा मुहूर्त सकाळच्या वेळेत आहे. त्यामुळे सकाळीच राखी बांधण्यासाठी भद्रेचा अडथळाही नाही. देशातील अनेक पंचांग गणनेनुसार पहाटे 5:57 ते सकाळी 9:48 राखी बांधण्याचा कालावधी सांगितला जात आहे. मात्र सूर्योदयावर आधारित स्थानिक वेळेचा विषय असल्यामुळे शहरानुसार सुरुवातीच्या वेळेत काही मिनिटाचा फरक असू शकतो. जसे मुंबईमध्ये सकाळी 6:22 ते सकाळी 9:48 आपण रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकता. यावेळेत राखी बांधू शकता. तर पुण्यामध्ये सकाळी 6:19 ते 9:48 रक्षाबंधनाचा मुहूर्त दिला आहे. म्हणून तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहराच्या पंचांगानुसार वेळ पाहणं अधिक योग्य ठरू शकेल. आता 9:48 नंतर काय? तर पौर्णिमा तिथी